शुभ प्रभात. हॅलो डेअर स्टुडंट्स. हॅलो मयूर. गुड मॉर्निंग. आपण सुरू करूया आजच्या क्लासला. तर आपण काल काय अभ्यासलं? आपण भारताचे प्राकृतिक प्रदेशांविषयी आपण अभ्यास करत आहोत. तर त्यामध्ये आपण भारताचे जे काही वेगवेगळे 6 प्राकृतिक प्रदेश आहेत त्याचा अभ्यास करत आलेलो आहे. मी पुनश्च एकदा ते रिपीट करू इच्छितो. सगळ्यात पहिला जो भारताचा प्राकृतिक प्रदेश आपण अभ्यासला तो म्हणजे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आणि पूर्वांचल. त्यानंतर दुसरा जो काही प्राकृतिक प्रदेश आहे भारताचा, कुठला पाहिला आपण? दुसरा उत्तरेकडील मैदानी प्रदेश, की जो सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या ह्या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांनी तयार केलेला सुपीक गाळाचा मैदानी प्रदेश आहे. हा दुसरा प्रदेश आपण अभ्यासला. त्यानंतर आपण पाहिला की द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, की जो वेगवेगळ्या पठारांपासून बनलेला आहे. त्यामध्ये दख्खनचं पठार असेल, माळवाचं पठार असेल, खनिजांनी समृद्ध छोटा नागपूरचं पठार असेल. तर हे आपण पठारी प्रदेश अभ्यासले. ते द्वीपकल्पीय पठार या टॉपिक खाली आपण ते अभ्यासले. त्यानंतर काल आपण कशाचा अभ्यास केला आहे? की जे काही भारतीय किनारी प्रदेश आहेत, किनारी प्रदेश की जे 9 राज्यांमध्ये आहेत, पूर्व किनारा आणि पश्चिम किनारा. आठवतंय ना? पूर्व किनारा आणि पश्चिम किनारा ही 9 राज्यांमध्ये पसरलेला आहे. भारताची तटरेखा आपण पाहिली ती 7516.6 किलोमीटर इतकी आहे. हे 9 राज्यांमध्ये सगळ्यात जास्त तटरेखा गुजरात राज्याची आहे. जरी आपल्याला छोटासा वाटत असेल, आपण काल नकाशामध्ये पाहिलंय, सगळ्यात जास्त गुजरात राज्याची तटरेखा आहे. आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे जे आपण 7516.6 ही जी तटरेखा आपण पाहिली 9 राज्यांमध्ये पसरलेली, तर हे जुन्या मोजणीनुसार आहे. आता जी भारत सरकारने जी काही तटरेषेची नवीन मोजणी केली त्यानुसार मी किती संख्या सांगितली? किती आहे तटरेषेची लांबी? ती आहे 11,098 किलोमीटर आहे. 98 किलोमीटर. हे खूप लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. हे लक्षातच राहिलं पाहिजे. त्याच्यात सगळ्यात जास्त जर पाहिलं अंदमान निकोबारची तटरेखा आहे, त्यानंतर गुजरात आहे, त्यानंतर तामिळनाडू आहे आणि त्यानंतर आंध्र प्रदेश आहे. तर अशा प्रकारे तटरेषेचा आपण अभ्यास केला किंवा तटांचा आपण अभ्यास केला. पूर्व किनारपट्टी काय आहे, पश्चिम किनारपट्टी काय आहे याचा आपण खूप चांगल्या प्रकारे काल अभ्यास केलेला आहे. पूर्व किनारपट्टीला कोरोमंडल कोस्ट म्हणतात, पश्चिम किनारपट्टीला मलाबार कोस्ट म्हणतात. त्याचे जे नावं आहेत सविस्तर आपण काल माहिती पाहिली. ते कशासाठी प्रसिद्ध आहे? पूर्व किनारपट्टीवरती आपल्याला त्रिभुज प्रदेश आढळतात, जसं की ह्या ज्या नद्या आहेत, गंगा असेल, ब्रह्मपुत्रा असेल, महानदी असेल, गोदावरी असेल, कृष्णा असेल, कावेरी असेल, ह्या काय करतात? पूर्व किनारपट्टीकडे वाहत जातात आणि त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करतात. त्याचबरोबर आणि पूर्व किनारपट्टी कशी आहे? रुंद आहे, आपण काल पाहिले. आणि त्याचबरोबर जर पश्चिम किनारपट्टीला मलबार किनारा म्हणतात. त्याला पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नाव आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आपण त्याला कोकण म्हणतो. ज्या काही पश्चिम किनारपट्टीवर ज्या नद्या वाहून जातात त्या खाड्या तयार करतात. आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं की जी काही पश्चिम किनारपट्टी आहे ही मध्यभागी कशी आहे? रुंद आहे. आणि दोन्ही बाजूला कशी होत जाते? ती थोडी थोडी रुंद होत जाते. पण पूर्व किनारपट्टीच्या तुलनेत जी पश्चिम किनारपट्टी आहे ही अरुंदच आहे. कशी आहे? अरुंद आहे. म्हणजे त्याची लांबी कमी आहे. आपण पाहिलं की पश्चिम किनारपट्टीवरती नैसर्गिक बंदरं आढळतात. आपण त्याचा अभ्यास काल सविस्तरपणे केलेला आहे. तर आज आपण याच्यामध्ये जो काही दुसरा भाग आहे, म्हणजे पहिलं प्रकरण आपलं सुरू आहे, त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट हा भारताचे प्राकृतिक विभाग आणि त्याच्यामध्ये जो डीप बिंदू आहे तो आहे भारतीय किनारी प्रदेश, की जो आपण काल अभ्यासला. आज आपण काय अभ्यासणार आहे? भारताचे बेट. तर बेटांचा जर विचार केला, आता तू काल म्हणाला सर प्रत्येक वेळेस आकृती. हो, भूगोलामध्ये आकृती असेल, डायग्राम्स असतील, स्केच असतील, याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक वेळेस तुम्ही माहिती कमी लिहा पण आकृत्या काढा. आणि आकृत्या काढून जर लक्षात ठेवलं तर ते आपल्या मनबुद्धीमध्ये काय होतं? त्याची छाप लागून जाते आणि ते आपण विसरत नाही. ते चिरकाळ स्मरणात राहतं. रट्टा मारणं ही पद्धत आता बंदच करायला पाहिजे, कारण की शैक्षणिक धोरणामध्ये पण सांगितलेलं आहे की मुलांना रट्टा मारण्याच्या पलीकडे जाऊन शिकवलं गेलं पाहिजे. त्यांना त्या गोष्टी समजल्या पाहिजे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. तर बेटांचा जर विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने तसे
भरपूर बेट आहेत, पण आपल्याला अभ्यासायला जे काही महत्त्वाचे जे काही द्वीपसमूह आहेत किंवा बेट आहेत ते आहे कुठले आहेत? दोन. थोडंसं मोठ्याने सांगू शकतो का? हो, अंदमान निकोबार आहे आणि दुसरं कुठलं आहे? लक्षद्वीप. कुठला आहे? लक्षद्वीप. आता सर्वप्रथम काय करूया आपण, त्याचं लोकेशन मी तुला दाखवतो. अंदमान निकोबार द्वीपसमूह कुठल्या समुद्रामध्ये आहे? हा बंगालच्या उपसागरामध्ये आहे. ठीक आहे, तर पहिले सर्वप्रथम आकृती काढूया आणि नंतर त्या बेटांचा आपण काय करूया? सविस्तर अभ्यास करूया. तर सर्वप्रथम पटकन आकृती काढून घे. मॅप आणलाय, व्हेरी गुड. ठीक आहे, काही हरकत नाही आहे. तर मी आकृती काढतो या ठिकाणी आणि मग आपण त्याचा काय करूया? अभ्यास करूया. असा फारसा वेळ नाही लागला पाहिजे त्याला, नाही तर पेपरमध्ये आपण आकृतीच काढत बसायचो. तर तसं काही झालं नाही पाहिजे. कमीत कमी वेळामध्ये काय करायचं, ती आकृती काढण्याचा प्रयत्न करायचा. तर हे भारताचा नकाशा आहे. सर्वप्रथम त्याला काय करायचं, एक बॉक्स टाकून घ्यायचा आणि असा बॉक्स टाकला की त्याला एक प्रकारचं काय येतं, एक प्रकारचं प्रेझेंटेशन स्किलचा तो प्रकार आहे. तर या ठिकाणी आपण काय आहे, हे अंदमान निकोबार काय आहेत, बेट आहेत, अशा प्रकारे आहेत ते. पूर्वेकडून ते असे आत गेलेले आहेत आणि पश्चिमेकडून जर पाहिलं या बाजूने तर ते असे बाणाकृती या स्थितीमध्ये आहेत. आणि आता यामध्ये पहा, सगळ्यात महत्त्वाचं हा कुठला समुद्र आहे, आता मी शॉर्टमध्ये लिहिणार आहे, पण पेपरमध्ये लिहिताना तुला कसं लिहायचं आहे, तुम्हाला कसं लिहायचं आहे की ते संपूर्ण याच्यामध्ये लिहायचं आहे. याला कुठला समुद्र म्हणतो आपण? बंगालचा उपसागर, त्याला काय म्हणतात? बे ऑफ बेंगाल. त्यानंतर पश्चिमेला काय आहे, हा अरबी समुद्र आहे, त्याला इंग्रजीतून अरेबियन सी म्हणतात. आणि हे दोन्ही कशाचे भाग आहेत? हे इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागराचे भाग आहेत. तर मग आपण पहिला द्वीपसमूह जर घेतला तो कुठला आहे? ए म्हणजे अंदमान अँड एन म्हणजे काय? निकोबार द्वीपसमूह. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह. तर पेपरला जर विचारलं भारतीय बेटांविषयी सविस्तर माहिती लिहा, तर काय करायचं, सर्वप्रथम अशी आकृती काढून घ्यायची. आता तिथं काय तू स्टेन्सिल घेऊन जाऊ शकतो, स्टेन्सिल अलाउड आहे, पण तुला भविष्यात पेपर द्यायचे असेल तर तिथं स्टेन्सिल नाही चालू, स्टेन्सिल अलाउड नाही राहत. जसं की तुला समजा MPSCचा पेपर द्यायचा आहे, लेखी पेपर आहे, तर त्या ठिकाणी स्टेन्सिल नाही. पुणे विद्यापीठाच्या पेपरमध्ये स्टेन्सिल चालते, पण तरी पण काय करायचं, स्वतः ह्या आकृतीचा सराव करायचा. अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला, सर्वप्रथम आकृती काढायची आणि शॉर्टमध्ये असं दाखवून द्यायचं, मध्ये एक रेषा मारायची. ती रेषा म्हणजे काय आहे, ती 10 डिग्री चॅनल, त्याला काय म्हणतात, 10 डिग्री चॅनल असं मराठीतून लिहिलं तरी चालेल. 10 डिग्री चॅनल, 10 डिग्रीचा चॅनल. आणि त्यानंतर या ठिकाणी आता आणखीन एक सांगू इच्छितो, हे भारताची मुख्य भूमी, आपण की त्याचा विस्तार किती पाहिला होता? भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? विसरून गेलात, 8 डिग्री 4 मिनिट. पण हा भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिणेकडील बिंदू आहे. म्हणजे हे जे अक्षवृत्ती आहे म्हणजे भारत आहे ना, या 8 डिग्री 4 मिनिट पासून इकडे उत्तरेला किती आहे? 37 डिग्री 6 मिनिट उत्तर. उत्तर आणि हे पण काय आहे? उत्तर आहे. पण हे भारताच्या मुख्य भूमीचा, कारण ही मुख्य भूमी आहे ना भारताची, आणि हे भारतीय बेट आहे, तर भारताच्या मुख्य भूमीचा जो विस्तार आहे 8 डिग्री 4 मिनिट उत्तर, 4 डिग्री या 8 डिग्री 4 मिनिट नॉर्थ पासून तर 37 डिग्री 6 मिनिट नॉर्थपर्यंत हे आपण पाहिलेलं आहे. परंतु मी हे का देतो इथे, की भारताचा जर विचारला, तिथं मुख्य भूमी असा उल्लेख जर नाही आला, स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत मी बोलतोय, तर
त्यामध्ये हा जे काही निकोबार बेट आहेत, निकोबार बेटांचा जो काही दक्षिणेकडील बिंदू आहे, भारताचा विचारला तर तो किती आहे माहिती आहे, 6°45' नॉर्थ आहे. म्हणजे सगळ्यात भारताचा दक्षिणेकडील बिंदू कुठला आहे, 6°45' नॉर्थ. तर याला एक नाव आहे मयूर, याचं नाव आहे, आता सध्या जे नाव आहे त्याचं इंदिरा पॉइंट. काय आहे, इंदिरा पॉइंट. हे लिहून घे पटपट, इंदिरा पॉइंट. भले तू तुझ्या जो नकाशा आणलाय ना त्याच्यामध्ये लिहून घे, इंदिरा बिंदू, इंदिरा बिंदू. आता त्याला पहिलं जे नाव होतं कंसात लिहून घे, पिग्मेलियन पॉइंट. काय नाव होतं त्याला, पिग्मेलियन, पिग्मेलियन बिंदू, बिंदू. नंतर ते सरकारने बदलवलं आणि जे काही भारताच्या पूर्व पंतप्रधान आहेत इंदिरा गांधी, त्यांच्या नावावर तो ठेवला इंदिरा बिंदू. आता हा इंदिरा बिंदू आहे ना, 2004ला खूप मोठी सुनामी आली होती, त्याच्यामुळे तो इंदिरा बिंदू पाण्याखाली गेलेला आहे. पण तरी पण तो नाव घेताना आपण काय म्हणणार आहे, इंदिरा बिंदू. त्यानंतर याच्यामध्ये ठीक आहे, तर हे समजलं. म्हणजे दक्षिण जो आहे, म्हणजे हे अंदमान आणि निकोबार बेट कुठल्या चॅनलनी वेगळे केलेलं आहे ते, तर 10° चॅनलनी. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो पेपरमध्ये, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह कुठल्या चॅनलनी वेगळे केलेले आहेत. चॅनल म्हणजे काहीच नाही, असा पाण्याचा निमुळता भाग असतो, मग ते कुठला चॅनल आहे, 10° चॅनलनी वेगळे केलेले. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचा दक्षिणेकडील सर्वोत्तम दक्षिणेकडील बिंदू कोणता, तर तो कोणता आहे हा नाही सांगायचा, किंवा त्याचा विस्तार विचारला तर तो किती आहे हा सांगायचा, 6°45' नॉर्थ, 6°45' उत्तर आहे, आणि तो कुठला आहे, इंदिरा बिंदू म्हणून ओळखला जातो. इथपर्यंत क्लिअर आहे. आता याचा आपण सविस्तर तिकडे अभ्यास करणार आहे. आता दुसरं महत्त्वाचे जे काही द्वीप समूह आहेत, या ठिकाणी पहा, तू इकडे लक्ष दे. हा कुठला समुद्र आहे, अरबी समुद्र आहे. तर अरबी समुद्रामध्ये हे इथं कुठलं राज्य आहे भारताचं, तर केरळ आहे. कुठलं आहे, केरळ. तर केरळपासून जवळजवळ 200 किलोमीटर पश्चिमेला, केरळपासून जवळजवळ 200 किलोमीटर पश्चिमेला काही द्वीप समूह आहेत. त्याच्यामध्ये एक थोडंसं मोठं बेट आहे आकाराने, त्याचं नाव आहे मिनिकॉय. काय आहे, मिनिकॉय. हे मराठीतूनच देतो मी, काय नाव आहे त्याचं, मिनिकॉय, मिनिकॉय, मिनिकॉय. आणि छोटे छोटे काही उत्तरेला अमनदीव, लक्कादीव असे छोटे छोटे बेट आहेत. बित्रा बेट पण आहे या ठिकाणी, बित्रा नावाचं बेट आहे, सध्या ते चर्चेत आहे, बित्रा नावाचं बेट. तर हा जो सगळा द्वीप समूह आहे, म्हणजे मिनिकॉय आणि जे काही अमनदीव, लक्काद्वीप जे काही द्वीप समूह आहे, याला काय म्हटलंय, मिनिकॉय. आणि हे अमनदीव, लक्काद्वीप हे सगळ्यांना मिळून काय म्हटलं जातं, लक्षद्वीप. काय म्हणतात, लक्षद्वीप. आता लक्षात आलं. सर्वप्रथम आपण काय केलं, आता थोडक्यात काही गोष्टी या ठिकाणी सांगतो. ह्या बेटांचं महत्त्व काय हे फक्त लिहिलं, तू दाखवलं, एकदा त्यांचं भूगोलामध्ये तू स्थान दाखवलं. तर ह्या बेटांचं महत्त्व काय, सर्वप्रथम तुला माहिती असेल की या बेटांवरती ना, अंदमान निकोबार बेटांवरती जवळजवळ 200-250 सेंटीमीटरपेक्षा जास्त वार्षिक पाऊस पडतो. आणि त्यामुळं त्या ठिकाणी जे काही वनं आहेत, हे वनं, आणि हे 0°ला पण जवळ आहे, म्हणजे विषुवृत्ताला पण जवळ आहे, म्हणजे तापमान पण जास्त आहे, पर्जन्य पण जास्त आहे. तापमान जास्त, पर्जन्य जास्त, त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची वने आढळतात, सदाहरित वनं आढळतात. आणि सदाहरित वनं आढळल्यामुळे त्या ठिकाणची काही जैवविविधता आहे, त्याला बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात, ही खूप चांगली जैवविविधता आहे. खूप घनदाट जंगलं त्या ठिकाणी आहेत, वेगवेगळे प्राणी, पशुपक्षी त्या ठिकाणी वास्तव्य करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही खूप महत्त्वाचे आदिवासी जमाती त्या ठिकाणी वास्तव्य करतात. काहींचे नाव सांगतो, जसं की शॅम्पेन नावाची एक जमात आहे, शॉम्पेन. त्याच्यानंतर अंदमानीज लोक त्या ठिकाणी राहतात. ह्या जुन्या आदिवासी जमाती आहेत, त्यांचं पण अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी आहे. तर लक्षद्वीप हे जे बेट आहेत ना, आता हे जे आहे ना, पर्वतांचा वरचा भाग आहे असं मानलं जातं, अंदमान आणि निकोबार बेट. सविस्तर आपण पाहणार आहे. आणि लक्षद्वीप जे बेट आहेत ना, हे प्रवाळापासून तयार झालेले. कशापासून तयार झालेले, मयूर, प्रवाळांपासून. प्रवाळ काय असतात, एक पॉलिप नावाचा एक सूक्ष्मजीव असतो, तर तो काय स्रवतो, कॅल्शियम कार्बोनेट स्रवत असतो.
तर ते कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे जे काही कंकाल आहेत त्या कंकालांपासून तयार झालेलं बेट कुठलं आहे? लक्षद्वीप. आणि हे पर्वतांचे वरचे भाग आहेत, काही ज्वालामुखी पण बेट आहेत त्याच्यात, पण पर्वतांचे असं पण मानलं जातं की जे हिमालयाची जी पूर्वांचल रांग आहे ना त्याचाच हा विस्तार आहे, असं पण काही जिओलॉजिस्ट मानतात. तर ठीक आहे, तर आपण हे जे काही द्वीपसमूह आहेत, जसं की इथं मी सांगितलं हे 10 डिग्री चॅनलने वेगळं केलं जातं, काय? अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह. त्याच प्रकारे हे जे आहे ना म्हणजे मिनिकॉय, लक्षद्वीपचं सगळ्यात दक्षिणेकडील मोठं बेट, आणि उत्तरेकडील अमनदीव, लक्काद्वीप हे जे छोटे छोटे बेट आहेत लक्षद्वीप द्वीपसमूहातले, ते जे वेगळं केलं जातं ते 9 डिग्री चॅनलने वेगळं केलं जातं. कशाने? 9 डिग्री, म्हणजे हे 9 आणि हे 10. आणि त्या आता जोडूनच एक आहे फॅक्ट म्हणून ती सांगतो. या ठिकाणी एक देश आहे बघ, म्हणजे बेटांचाच देश आहे, त्याचं काय नाव आहे? देश हा आपला भाग नाही येतो, एक जनरल नॉलेजची माहिती म्हणून सांगतोय. त्याचं नाव आहे मालदीव. आत्ताच आपले पंतप्रधान जाऊन आले बघ मालदीवला. मालदीव, मालदीव नावाचं काय आहे? बेट आहे, देश आहे, बेटांचा देश आहे. तर मालदीव आणि लक्षद्वीपला जे वेगळी करते ती रेषा म्हणजे कुठली आहे? 8 डिग्री, म्हणजे हे 8, हे 9 आणि हे 10. आता हे द्वीपसमूह आपण काय करूया? तिथं सविस्तर त्याचा अभ्यास करूया. आता तू वहीमध्ये लिहून घेऊ शकतोस त्या बेटांचा अभ्यास. आणि तत्पूर्वी आणखीन एक गोष्ट सांगतो, हे जे बेट आहेत ना हे आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने त्याला जिओपॉलिटिकली म्हणतात किंवा त्यांचा एक स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे. का? कारण की जे हा जो महासागर आहे किंवा हा जो बंगालचा उपसागर आहे किंवा हा जो हिंदी महासागर आहे, तर याच्यामध्ये आपला इथं सैन्याचे ठिकाणं पण आहेत, म्हणजे जेणेकरून ते भारताला सुरक्षेच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाची भूमिका हे बेट बजावतात बघ. त्यानंतर आता आपण काय करूया? आता इकडे तू हे बेट मी दाखवतो तुला, प्रत्येक बेट जे आहे दाखवतो. मी सांगितलं की कुठला चॅनल यांना वेगळं करतो अंदमान निकोबारला? तर 10 डिग्री चॅनल. आता तू वहीमध्ये घे. आता याचं जे काही हे जे आहेत ना बेट मी इकडे दाखवतो. सगळ्यात पहिलं आहे उत्तरी अंदमान. कुठलं आहे? उत्तरी अंदमान. त्याच्यानंतर आहे मध्य अंदमान, त्याच्यानंतर आहे दक्षिण अंदमान, उत्तरी, मध्य, दक्षिण, आणि त्यानंतर आहे एकच मिनटं, उत्तरी, मध्य, दक्षिण. एक मिनटं एवढं लिहून घे, मी आलो एकच मिनिट याच ठिकाणी. काही चूक नाही झाली पाहिजे, मी पाहून घेतो. हां बरोबर आहे, उत्तरी, मध्य, दक्षिण, आणि त्यानंतर या ठिकाणी आहे लिटिल अंदमान. इथं मी लिहून देतो, याला काय म्हणतात? उत्तरी अंदमान. उत्तरी अंदमान याला म्हणतात मध्य अंदमान. मध्य अंदमान, अंदमान इथे पण काय? अंदमान, मध्य अंदमान. आणि हे काय आहे? दक्षिण अंदमान. दक्षिण अंदमान. आणि हे आहे लिटिल अंदमान. लिटिल छोटा, लिटिल अंदमान. म्हणजे हे महत्वाचे बेट आहेत त्याच्यामधले. कुठले कुठले? उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान आणि लिटिल अंदमान. आता त्याला वेगळं करणारी कुठलं चॅनल सांगितलं? हे आहे 10 डिग्री चॅनल. काय आहे? 10 डिग्री चॅनल. असं तू इथं दाखवू शकतो, 10 डिग्री चॅनल. हां. आणि त्यानंतर या ठिकाणी आहे कार निकोबार. काय आहे? याला काय म्हणतात? कार निकोबार. याचं नावच इथे, बेटाचं नाव आहे कार निकोबार. आणि त्यानंतर या ठिकाणी एक बेट आहे, ते म्हणजे कुठलं होईल? ते ग्रेट निकोबार. काय म्हणतात त्याला? ग्रेट निकोबार. ग्रेट निकोबार. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर असेल. त्यानंतर याची राजधानी पण खूप महत्वाची आहे. ती दक्षिण अंदमानवर या ठिकाणी राजधानी आहे. काय नाव आहे राजधानीचं? माहिती आहे अंदमान निकोबारच्या? नाही माहिती, ठीक आहे, हरकत नाही. त्याचं नाव आहे, तू इकडे घेऊ शकतो, त्याचं नाव आहे पोर्ट ब्लेअर. काय म्हणतात त्याला? पोर्ट ब्लेअर.
पोर्ट ब्लेअर हे काय आहे? आता हे मुळातच एक बेट समूह आहे आणि बेट समूह असल्यामुळे पोर्ट ब्लेअर आहे ना, एक पोर्ट ब्लेअर नावाचं या ठिकाणी काय आहे, एक महत्वाचं पोर्ट पण आहे. पोर्ट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तिथं जहाज वगैरे थांबतात ना ते ठिकाण. आता पोर्ट ब्लेअरचं नाव आहे ना भारत सरकारने बदलवलंय. माहिती आहे त्याचं काय नाव आहे? श्री विजयापुरम. काय नाव ठेवलंय भारत सरकारने त्याचं? श्री विजयापुरम. श्री विजयापुरम. श्री विजयापुरम असं त्याचं नाव ठेवलेलं आहे. आता लक्षात आलं? आता मी प्रश्न विचारू शकतो तुला पेपरला. काय विचारू शकतो की जी काही अंदमान निकोबार ह्या द्वीपसमूहांची जी राजधानी आहे पोर्ट ब्लेअर किंवा श्री विजयापुरम ही कुठल्या बेटावर स्थित आहे? तर काय आलं पाहिजे उत्तर? दक्षिण अंदमान बेटावर स्थित आहे. आलं का लक्षात? कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. राजधानी काय असंही विचारू शकतो, कुठल्या बेटांवर स्थित आहे ते पण मी विचारू शकतो. हा, आता जसं हे 10 डिग्री चॅनल आहे ना, या ठिकाणी एक परत एक पास आहे. काय म्हणतात त्याला? पास. ते पण तू दाखवू शकतो. त्याला म्हणतात डंकन पास. काय म्हणतात? डंकन पास. जास्त नाही होते ना डंकन पास. एकदम सुटसुटीत मी तुला सांगतोय. वेळ घे. काही नाही शंका आली, काही पण शंका आली तर मला विचारून घेऊ शकतोस तू. हां, इथपर्यंत क्लिअर आहे. आता फक्त आपण याच्यामध्ये काय पाहणार आहे? आपण याच्यामध्ये याचे जे काही मुख्य पीक्स आहेत, पीक्स म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? चोटी म्हणतो. सगळ्यात उंच पर्वतांचे माथे, शिरोबिंदू, त्याला चोटी म्हणतात हिंदीतून किंवा शिरोबिंदू, पीक्स. हां, तर ते आपण पाहूया पीक्स कुठले कुठले. या ठिकाणी एक पीक आहे. मी कलर बदलतो. मी हिरवा कलर घेतो त्याला. पीक म्हणजे चोटी, सर्वोच्च ठिकाण त्या ठिकाणचं असं दाखवू आपण. आणि मी त्याचे नाव इकडच्या बाजूला लिहितो, डाव्या बाजूला. या ठिकाणी आहे ना, त्याचं नाव आहे सॅडल पीक. काय नाव आहे? सॅडल पीक. सॅडल पीक. पीक हा इंग्रजी शब्द आहे, मी तसाच लिहिला. पीक म्हणजे काय सांगितलं? चोटी, सर्वात उंच त्या ठिकाणचं शिखर, त्याला शिखरही म्हणतात, चोटी, सॅडल पीक. त्यानंतर मध्य अंदमानमध्ये एक पीक आहे, त्याचं नाव आहे, काय नाव आहे त्याचं? डियाओली. काय नाव आहे? डियाओली. डियाओली. आणि दक्षिण अंदमानवर एक सगळ्यात उंच चोटी आहे, त्याचं नाव आहे कोयोब. काय नाव आहे? कोयोब. कोयोब. कोयोब पीक. हे सगळे पीक्स आहेत, मी परत परत लिहित नाही. डियाओली आणि नंतर कोयोब. आणि एक शेवटचं जे बाकी आहे ते आहे, हे खूप महत्वाचं आहे. आता हे ग्रेट निकोबार वरती आहे. कुठे आहे? ग्रेट निकोबार वरती. त्याचं नाव आहे माउंट थुलियर. काय नाव आहे? माउंट थुलियर. थुलियर. माउंट थुलियर. म्हणजे कुठले कुठले बघ? सॅडल, डियाओली, कोयोब आणि थुलियर कुठे आहे? ग्रेट निकोबार वर स्थित आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? हां, कंप्लीट कर. त्याचे डायग्राम कंप्लीट कर लगेच. आणि पेज बदल. खूप सुटसुटीतली आहे सगळं. मोठ्या मोठ्या आकृत्या काढ, सुटसुटीतली आहे. म्हणजे काय होईल? तुला अडचण येणार नाही पेपरला. आता खूप व्यवस्थित लक्ष दे इथे. हे जे मध्य अंदमान आहे ना, आता खूप महत्त्वाची माहिती मी सांगतोय. या मध्य अंदमानपासून पूर्वेला, परत लक्ष दे, हे मध्य अंदमान आहे. मध्य अंदमानपासून ती दिशा कुठली होईल? उजव्या हाताची माझी पूर्व दिशा होईल. ही पूर्व आहे ना आणि ही पश्चिम आहे. तर मध्य अंदमानपासून पूर्वेला या ठिकाणी एक ज्वालामुखी आहे. सांगू शकतो का? म्हणजे हा आशिया खंडातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. असं तू धूर दाखवू शकतो निघतानी त्यातून. आशिया खंडातील एकमेव जागृत ज्वालामुखी. आणि त्याचं नाव आहे, सांगता येईल काय? बॅरन. बॅरन द्वीप. काय नाव आहे त्याचं? बॅरन द्वीप. त्याला बॅरन आयलंड म्हणतात. एकमेव आशिया, भारतातीलच नाही आशिया खंडातील एकमेव जागृत ज्वालामुखीचं ते उदाहरण आहे. आणि त्यानंतर उत्तरी अंदमानच्या पूर्वेला या ठिकाणी जवळजवळ या ठिकाणी एक द्वीप समूह आहे किंवा एक ज्वालामुखी आहे, पण तो कसा आहे? निद्रिस्त आहे. कसा आहे? निद्रिस्त म्हणजे जागृत नाहीये. त्याला डॉर्मंट म्हणतात इंग्लिशमधून. त्याचं नाव आहे नारकोंडम. काय आहे? नारकोंडम.
लक्षात आलं? मध्य अंदमानच्या पूर्वेला जागृत ज्वालामुखी आहे, त्याचं नाव बॅरन द्वीप. तू हवं तर इथं लिहून घे. याला काय म्हणता येईल? जागृत. हा ज्वालामुखी कसा आहे? जागृत ज्वालामुखी. ज्वालामुखी, ज्वालामुखी माहिती आहे ना? त्या ठिकाणावरून लाव्हा बाहेर पडतो. आणि हा कसा आहे? सुप्त म्हणतात त्याला, किंवा निद्रिस्त, डॉर्मंट म्हणतात, सुप्त ज्वालामुखी. त्याचा उद्रेक अलीकडच्या काळात झालेला नाहीये, पण कधी पण होऊ शकतो. ओके नाही? ज्वालामुखी, ज्वालामुखी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे मयूर? आणि जी काही बाकीची माहिती आहे ना, मी थोडक्यात तुला सांगितलेली आहे. आता आणखीन एक इथे तुला एक करंट अफेअर्सची गोष्ट मी शेअर करतो तुझ्या संगे, की ह्या ग्रेट निकोबारवर आहे ना, भारत सरकारची एक योजना आहे. इकडे लक्ष दे. भारत सरकार या ठिकाणी काय करू पाहत आहे? याला डेव्हलप करू पाहत आहे. का? जसं मी पहिल्यांदा पण सांगितलं, हे या बंगालच्या उपसागरामध्ये स्थित आहे आणि ह्या ग्रेट निकोबारवरती एक मोठा प्रोजेक्ट लावायचं गव्हर्नमेंटचं योजना सुरू आहे. पण आता बरेचसे पर्यावरणवादी, इथं सांगितलं ना की इथं सदाहरित वने आढळतात, खूप चांगली जैवविविधता आहे, तिथं वेगवेगळ्या जमाती वास्तव्य करतात जगातल्या महत्त्वाच्या, आणि त्याच्यामुळं काय होऊ शकते? त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यांची संख्या कमी होऊ शकते. आणि वृक्ष तोडले गेले, झाडं तोडले गेले तर ऑटोमॅटिकच पर्यावरणाला पण काय आहे? खूप मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अपोज करता येते, पण गव्हर्नमेंट त्याचे तर्कवितर्क देत आहे, कारण की हे स्ट्रॅटेजिकली सैनिकदृष्ट्या खूप महत्त्वाची जागा आहे ग्रेट निकोबार, ती या ठिकाणी येते. लक्षात आलं ना? तर ग्रेट निकोबारच्याच दक्षिणेला काय आहे? तो पॉईंट कुठला आहे? इंदिरा पॉईंट आहे. हे लक्षात आलं तुझ्या चांगला? आता दुसरा द्वीपसमूह पाहायचा आहे, वेळ आहे. तर दुसरा जो द्वीपसमूह आहे मी सांगितल्याप्रमाणे तो कुठला आहे? लक्षद्वीप द्वीपसमूह. आता याचं पण थोडक्यात लिहून घ्यायचं, लक्षद्वीप द्वीपसमूह. आता आणखीन एक फॅक्ट्स माझी सांगायची राहिली, की याचे हे जे टोटल बेट आहे, तर आपण इथं किती दाखवले? हे बघ, उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान, लिटिल अंदमान, हे किती झाले? 1 2 3 आणि 4, आणि हे कार निकोबार 5 आणि हे 6. पण हे एकूण जर बेट पाहिले गव्हर्नमेंटच्या आकडेवारीनुसार, सरकारच्या आकडेवारीनुसार, तर ते किती आहेत? 572 आहेत. छोटे मोठे मिळून किती आहेत? 572. त्याच्यापैकी आपण हे जे मुख्य आहेत तेच आपण, आकाराने मोठे आहेत तेच आपण पाहिलेले. त्याचं क्षेत्रफळ जर तुला सांगायचं झालं, त्याचं क्षेत्रफळ, प्रत्येक आयलंडचं वेगवेगळं क्षेत्रफळ आहे, पण हे एकूण 572 आयलंड आहेत. त्यानंतर आता याची मी उंची सांगतो, तुझ्या लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही राहिलं तरी काय हरकत नाही, पण बेट तरी लक्षात राहिले पाहिजे किंवा पिक्स तरी लक्षात राहिले पाहिजे. जसा प्रश्न विचारला जाईल तशा प्रकारे तुला ते लिहावं लागेल. याच्यासाठी तू काही ट्रिक्स पण बनवू शकतो. काय बनवू शकतो? ट्रिक्स बनवू शकतो, जसं मी तुला पाठीमागं सांगितलेलं आहे. आणि तू बनवली ट्रिक्स तर तुझ्या चांगलं लक्षात राहील. तर आपण पुढं जाऊया. त्याचे मी उंची सांगतो थोडक्यात. जसं की सगळ्यात जो काही सॅडल पीक आहे तो अंदमान, नॉर्थ अंदमानवर स्थित आहे. त्याची जी काही उंची आहे ती 738 मीटर आहे. किती आहे? 700, त्याच्या खालीच लिहून घे इथं, 738 मीटर, फक्त यम लिहायचं. हे सगळ्यात उंच आहे. याला परत वेगळे नावं देतो मी. ही सगळ्यात काय आहे? उंच आहे, 1 नंबर उंचीची. त्यानंतर 2 नंबर जी उंचीची आहे ती डायरेक्ट ग्रेट निकोबारवर आहे, ती ग्रेट थुलियर आहे, 642 मीटर आहे. 642 मीटर. ही किती नंबरची आहे? 2 नंबरची का म्हटलं मी? उंचीनुसार. त्यानंतर 3 नंबरची जी आहे, 3 नंबरची जी आहे ती म्हणजे माउंट डिओवोली आहे. ती किती आहे? 515 मीटर आहे. 3 नंबर 515 मीटर. आणि 4 नंबर मग अर्थातच कुठले असणार आहे? कोयोब असणार आहे. कोयोब त्याची आहे 460 मीटर. किती आहे? 460. हे 4 आकडा दिला तर 460 मीटर त्याच्या पुढंच आलेलं आहे. तर हे बघ, एवढं काय असे संख्या मी पाठ कर असं बिलकुल म्हणणार नाही, पण ॲटलिस्ट सिक्वेन्स तर लक्षात राहिली पाहिजे. आता सगळ्यात उत्तरेकडून आपण सुरुवात करतो म्हणून सॅडल पीकची उंची सगळ्यात जास्त आहे. आणि 2 नंबर हे ग्रेट आहे. ग्रेट निकोबार कसं आहे? ग्रेट आहे म्हणून त्याला 2 नंबर आला. 3 नंबरला डिआओली आणि 4 नंबरला कोयोब आहे. किमान हा क्रम तरी लक्षात राहायला पाहिजे. पेपरला नाही विचारणार तुला, पण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी सांगतोय. तर याला काय करायचं? अशी एक आकृती काढून
किंवा एक बॉक्स टाकून घ्यायचा, आकृती नाही एक बॉक्स टाकून घ्यायचं, पेपरमध्ये असे बॉक्स पण टाकायचे त्याला, ठीक आहे. अशा प्रकारे हे क्लिअर झालं, मग एकदम व्यवस्थित क्लिअर झाले असेल. आणि दुसरा जो आहे आपला एक छोटा, हा इथून म्हणजे केरळपासून जवळजवळ 200 किलोमीटर पश्चिमेला आहे. कुठं आहे? पश्चिमेला. हा कुठला समुद्र आहे? समुद्रामध्ये स्थित आहे, अरबी समुद्रामध्ये स्थित आहे. कुठला? लक्षद्वीप द्वीपसमूह. तर त्याविषयी इथे सांगतो थोडक्यात. आणि हे छोटे छोटे अमनदीव, लक्कादीव हे छोटे छोटे बेट आहे. एकूण किती बेट आहेत ते सांगतो. सर्वप्रथम एकूण 36 बेट आहेत. किती आहेत? 36 बेट आहे. आणि त्याच्यापैकी जे लोक त्या ठिकाणी राहतात ते किती आहेत? ते आहेत 11. किती राहतात? 11 जे बेट आहेत, 11 बेटावरती निवासस्थाने आहेत किंवा लोकवस्ती आहे, इनहॅबिटेड आहे. लोकांनी तिथं लोक राहतात, लोकवस्ती 36 बेट आहेत टोटल. आणि त्याच्यापैकी 11 बेटांवरती काय आहे? लोकवस्ती आहे, म्हणजे त्या ठिकाणी लोक वास्तव्य करतात. याची जी काही राजधानी आहे तिचं काय नाव आहे? तिचं नाव आहे करावत्ती. काय नाव आहे तिचं? करावत्ती. फक्त लिहून घे या ठिकाणी. ती इकडं हे जे उत्तरेकडचे बेट आहे तिथं स्थित आहे, इथं लिहून घे करावत्ती. करावत्ती काय आहे? त्याची राजधानी. कुणाची? लक्षद्वीपची राजधानी कॅपिटल म्हणतात त्याला इंग्रजीतून. आणि मी सांगितलं होतं दक्षिणेला एक बेट आहे, त्याचं काय नाव आहे? मिनिकॉय. काय नाव आहे? मिनिकॉय. या ठिकाणी एक बेट आहे सध्या ते चर्चेत आहे, त्याचं नाव आहे बित्रा. काय नाव आहे? बित्रा. भित्रा नाही हा, काय नाव आहे? काय नाव आहे त्याचं? बित्रा. ठीक आहे. आणि मग छोटे छोटे बेट आहेत याच्यामध्ये, ठीक आहे. एवढं डिटेलमध्ये नाही गेलं तरी चालेल, पण एवढं तरी माहिती लिहिता आली पाहिजे. हा कुठला चॅनल आहे? 9 डिग्रीचा आहे. कुठला आहे? 9 डिग्रीचा चॅनल, की ज्याने मिनिकॉय आणि उत्तरेकडील अमनदीव, लक्कादीव हे बेट काय केलेले आहेत? वेगळे केलेले आहेत. तर हा काय आहे? 9 डिग्री चॅनल. त्याला एक मस्तपैकी अशी एक आकृती टाकून घे, बॉक्स टाकून घे, सॉरी, त्या आकृतीला. तर इथं त्याला खाली काय नाव देऊ शकतो? हे सगळे मिळून काय म्हटलं जात आहे? मयूर लक्षद्वीप द्वीपसमूह. लक्षद्वीप बेट समूह. लक्षद्वीप बेट किंवा द्वीपसमूह किंवा बेट समूह असं म्हटलं तरी जात. इंग्रजीमधून याला आयलंड्स म्हणतात. काय म्हणतात? आयलंड्स असं नाव आहे. आणखीन एक फॅक्ट याच ठिकाणी सांगतो. हे लक्षद्वीप नाव कधी दिलं भारत सरकारने? तर 1973 दिलेलं आहे. कधी दिलं लक्षद्वीप नाव? 1973 लक्षद्वीप हे नाव दिलेलं आहे. त्या ठिकाणी एक बेट आहे, त्या ठिकाणी एक पक्ष्यांचं अभयारण्य आहे, त्याला म्हटलं जातं पक्षीपिटी. काय म्हणतात? पक्षी अभयारण्य. या ठिकाणी घे, त्याचं नावच काय आहे? पक्षीपिटी. काय आहे? पक्षीपिटी. हे काय आहे? पक्ष्यांचं अभयारण्य आहे. पक्ष्यांचं अभयारण्य. हा, पक्ष्यांचं अभयारण्य. आता समस्या काय आहेत ते आपण तू लिहू शकतो. आर्थिक दृष्टीने कसे महत्वाचे असतील बा आर्थिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने कसे महत्वाचे हे बघ, लक्षात ठेव काही गोष्टी या ठिकाणी. सामाजिक दृष्टीने मी काय सांगितलं की या ठिकाणी काही आदिवासी जमाती राहतात की त्या खूप विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, त्यांची संख्या शेकडोते. जसं की मी सांगितलं शॅम्पेन नावाची एक जमात आहे, त्याच्यानंतर निकोबारीज, अंडमानीज अशा त्या ठिकाणी जमाती आहेत. तर त्यांचं एक वेगळंच जग आहे, त्यांचं एक वेगळंच विश्व आहे. ते काय, त्यांना काय आपलं मॉडर्नायझेशन, आपला आधुनिकपणा त्यांना नाही पाहिजे. ते त्यांच्या जीवनामध्ये खूप खुश आहे. उलट मध्ये मध्ये तर अशी चर्चा होती की काही लोकांनी त्या बेटांवर जाण्याचा प्रयत्न केला, तर ते जे काही जमाती आहेत त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तरी पण काही जे काही अभ्यासक आहेत, जे काही सायंटिस्ट आहेत, जे काही सोशिओलॉजिस्ट आहेत, ते त्यांचे जे काही आदिवासी जमाती या ठिकाणी राहतात त्यांचा अभ्यास करण्याचा ते प्रयत्न करता येते. म्हणजे सामाजिकदृष्ट्या पण हे काय आहेत, हे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप द्वीपसमूह खूप महत्त्वाचे आहेत. हे झालं सामाजिकदृष्ट्या. आर्थिकदृष्ट्या कसे महत्त्वाचे आहेत? सगळ्यात महत्त्वाचं, खूप मासेमारी चालते, याला खूप मोठी किनारपट्टी लाभलेली.
खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मासेमारी चालते आणि मासेमारी म्हटलं की काय होतं, ऑटोमॅटिकच खाद्य मिळतं, अन्न मिळतं आणि त्याच्यातून काय होतं, अर्थार्जन केलं जातं. तर अशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या पण महत्त्वाचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रॅटेजिकली म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिथं सैन्य काय आहेत, सैन्य ठिकाणी आहेत, भारतीय सैन्य ठिकाणी आहेत की जेणेकरून पूर्ण ह्या बंगालच्या उपसागरात किंवा हा जो भाग आहे कुठला, इंडियन ओशनचा, हिंदी महासागरात भारतीय सैन्याची काय राहते, या ठिकाणी नजर राहते. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिकली जिओपॉलिटिकली पण हा भाग काय आहे, महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे आपण भारतीय किनारी प्रदेश काल पाहिलं आणि बेट, तर याचा आपण आज सविस्तरपणे अभ्यास केला. ठीक आहे, तर धन्यवाद. तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा त्या फीडबॅक नक्की द्या. आवडला असेल क्लास तरी फीडबॅक शेअर करा आणि क्लास आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.